हाय नमस्कार सगळ्या भावा बहिणींना. झालं का सगळ्यांचं जेवण? माझं तर नाही झालं, लाईट गेली, कपडे शिवत होती मी. अपूर्वाला लावल्यात भाकरी करायला, अजून काही जेवण नाही झालं भावा बहिणीनं. माझं 3 वाजले अजून काही जेवण नाही केलं, काही नाही. काय अपूर्वा करते भाकरी, माणसानं करते भाकरी. बघा अपूर्वाने केलेल्या भाकरी. अपूर्वाने केल्यात भाकरी. कशा काय आहेत? तीन वाजल्या, जेवण नाही केलं. पुरीने खाल्लं, रात्रीच होत ती. ह्या अपूर्वाने केलेल्या भाकरी येत. कशा येत? टोपलं तुटलंय भावा बहिणीनं, टोपलं आणावं लागल. संसार करून परमात्मा व्हा, अशी साधू संतांचं म्हणणं आहे. संसार करून परमात्मा व्हा म्हणजे देवादिकातून आलेलं आहे. संसार करून परमात्मा व्हायचं. स्वतःकडे बघायला वेळ मिळाला संसारातून, तर परमात्मा कवा व्हायचं परमात्मा. पाणी सांगलंय का काय इथं? तर अपूर्वाला कशा जमतात भाकरी सांगा? जेवण नाही, 3 वाजत आले, अजून भाकर नाही खाल्लेली. ह्या अपूर्वाने केलेल्या भाकरी इथं. कशा येतं करते पुरगी भाकरी. दुसरी पुरगी करते अभ्यास करते का काय करते कोणास ठाव, देव जाणे. तुझा झाला का? काय करते काय नो? हा मग गणित करत बसली का तू? ती खिडकी उघड. सारा पुस्तकाचा राडा आणि थोडासा पसारा आणि आसारा नीट नाटका आवरून नाही ठेवायचा, काय नाही. अगं शाळेचं व्यवस्थित ठेवायचं. तुझ्या वह्या आणि पुस्तकं साऱ्या दुनिया तर रानात पडले ते ठेवल्यात गोळा करून. अभ्यास करायच्या टायमालाच पुस्तकं काढतात, कवा बी नसते बहुताला घालून बसत. वैताग आणला या पुरींनी बी, काय सांगायचंय. असं वाटायला लागलंय लय वैताग, म्हणजे काय सोपा नाही वैताग आणलेला. पण आता कसं आहे माहितीये का, जीव जायना म्हणून हातपाय फोडायची बारी त्यातली गमत झाली बघा आता जीवनाची. जीव जायना म्हणून हातपाय फोडायचं. मान दुखती लय, मान आणि ही खांदा पाठ जास्त भरती माझी. लय वाकून सारखी काम वाकूनच राहतात ना माझी, त्याच्यामुळं त्रास होतो मला जास्त. आणि डोक्याकडे मुंग्या निघतात मग पाठीमागून. ती आवर पुस्तकं अभ्यास करायच्या टायमालाच काढत जा. मोकळ्या ठेवल्यात काढून. किती अभ्यास करतोय आम्ही ते दाखवायचं. करणं तर नाही, करणं कमी. आणि काय म्हणतात का नाही करते की आता. हो, कॅलेंडरवर तो अभ्यास करते दिसतंय मला. मी बघत होते माझा बर्थडे कधी. काय कोण साजरा करणार आहे तुझा बर्थडे भला मोठा? बर्थडे बघत बसली. बर्थडे खायचंच बघा. तीच करता करता नाकात नळ आलं माझ्या. तुमचं खाणं पिणंच करता करता बर्थडे सडे बसती साजरा करत नाही. अजिबात बर्थडे सडे नाही तसलं. अभ्यास करायच्या टायमालाच पुस्तकं काढायची, वह्या काढायच्या, ठेवायच्या साईडला.
तर कवा बी हाय तर साऱ्या रानात पुस्तकं टाकलेली, वह्या टाकलेल्या. का बाहेरनं माणसं बोलवायची का आता घरात काम करायला? एक काम करायचं म्हणलं तरी त्यांच्या जीवावर येतंय. पुरींचे बी पुरी बी दिसते त्याला काम करतात, पण एक काम करायचं म्हणलं तरी त्यांना वैताग येतोय. हा, कोणतं म्हणून करायचं? मी तर सोडून दिलंय भाऊ बहिणीनं. मला जसं होईल तसं ना मी तसंच काम करते, नाही तर करतच नाही. मला इतका वैताग आलाय ना, मी वैतागून गेली. जेवढं होईल तेवढंच करायचं. पिकळून गेलाय माझा बी जीव. आमचा बी विचार करणारी माणसं नाही ती. एकतर 4 दिवस माहेराला सुख घ्यायला जावं असं नाही. माहेरात गेलं तर 3 तारा काय म्हणतात 3 13 9 12 माहेर तरी आहे का सुखाचं? 2 दिवस पुरीच्या जातीला काय म्हणतात का नाही, सुख दुःख कुठं माहेरातच भेटतं सुख. पण माहेराला गेलं तरी माहेराला तुम्हाला सांगते कवा उधळून पळून जाईल असं होतं. कुठंच नाही आपुलकी राहिलेली. त्याच्यामुळं गाडून घ्यायचं इथंच. 2 दिवस सुखाचं दिवस नाही तर कुठं जाऊन सुख समाधान घेईल म्हणून जीवाला. इतका मला तर इतका वैताग आलाय ना खरंच. काय बायांचं जीवनच बेकार असतं. काय म्हणा, काय बायकांचं जीवन इतकं बेकार असतं की त्यांनी किती करा, किती हात घाला, कोरडाच निघणार. त्यातली गंमत झाली माझी सध्याच्या. शिन येतोय शिन, काय सांगायचं. जत्राय म्हणलं सथाय लाईट आल्या भाऊ बहिणीनं. लाईट आली, जत्राय म्हणलं जावं म्हणलं बरबाट मागायला, पण काय गेली नाही अजून बरबाट मागायला. पोरं गेली होती, आली माघारी. होय, भेटलं का बरबाट? 4 वाजता. त्यांचंच तयार नाही झालं, आपल्याला कोण द्यायचं? त्यांचंच नाही तयार झालं. व मान लागली माझी बघा आता, इतकी दुखायला लागली ना, काय करून काय नाही. मानामुळं डोक्याला त्रास होतो भाऊ, डोकं दुखतं. कपडे शिवत असतो मला सांगते. इकडचं आंघोळ पांघोळ केली, पांढर झालं केली आंघोळ. म्हणजे लाईट गेली की मग मिशनीवनं थोडंसं इकडं तिकडं झालं की मग दुसरे काम बघायला भेटतंय ना. लाईट असल्यावरती शिलाई मशीनचं काम, अजून ब्लाऊज कटिंग करायची. आता 10 शिवलं मी बरं का जम्पर 2 दिवसात. 10 शिवलं अस्तराचं. अजून त्यांच्या हात शिलाया हुक. मान असं कानाटा असा वर नाही, मान वर करायची जुळतच नाही. खालीच मान घालून काम करायचं. खालीच मान वर केली की काम बंद. त्याच्यामुळं खालीच मान घालून काम करायचे. सुजू फुगू फुटू काही हो. गरम झालंय डोकं आता. फाट 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 करायला लागले बघा. फुनका लागलाय नुसता डोक्याला, फुनका फाट फाट फाट. त्याच्यामुळंच वैताग येतोय. जीवातलं सांगावं तरी कोणाला, कोण आहे आपलं तेव्हा त्याला बसावं सांगत हितागुजाच्या गोष्टी दोन. कोणाला बसावं सांगत तरी मी काय एवढ्या ह्याच्यात तर तुम्हाला सांगते, सांगायचं फिंगायचं म्हणजे बंदच केलेलं आहे बरं का. मी कोणाला व्हिडिओच काढत नाही. ज्या दिवशी वाटल ना मला लय टेन्शन आलं या, त्या दिवशी व्हिडिओच काढायचं नाही. तर
निवांत बसून आपलं झोपून राहायचं आणि हातरूनच धरायचं. आता मातीत जाऊ तिकडे लय वैतागलाय जीव. हातरून धरून पडायचं आता. चार दिवस उठायचं नाही हातरून. लय शीन आला ना डोक्याला, 4 दिवस उठायचंच नाही. करा खा नाही ते तिकडे काही करा, सोडून द्यायचंय सगळं. काम धंदा करायचा सोडून द्यायचंय सगळं. बघू कसं होतंय घरातलं कसं होतंय ती बघायचंय आता. आपण नाही गेल्यावर. नाही तर सरळ एकटा जीव कुठं बी राहायचं. एकटा जीवन सदाशिव, कुणाचा विचार करणे नाही काय नाही. एकटा जीव आणि सदाशिव, एकटं जीवन जगायचं. ही तरास करून घ्यायचंय म्हणजे जगासाठी तर तरास करून घ्यायचा आहे. स्वतःसाठी काय, स्वतःकडे बघाय टाइम भेटत नाही. आला दिवस उठलं की झालं चालू माग परपंचातून कवा सुटका व्हायची. एकच ठिकाण आहे ती सुटकेचं, ती तर तुम्हाला माहितीच असेल. तिथं गेल्यावर सुटका आहे बघा परपंचातून. तवर नाही, तवर असंच तिळ मरत राहायचं. तिळ मरायचं जीवनात. फक्त आपला दिवस येईल म्हणून नुसती वाट बघायची. आपला दिवस फक्त एक काय म्हणतात स्मशानभूमीत गेल्यावरच आपला दिवस येतो, तवर येत नाही आपला दिवस. आणि तीच वाट बघत असतो. आपल्या सुखाची तिथंच जागा आहे, बाकी दुसरीकडे कुठं नाही.